नमस्कार, स्मितांकित मल्टी क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा क्रिस्पी फिंगर्स। त्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तो आता मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनटं थोडासा भाजून घेणार आहे। चला तर मग सुरू करू। हळूहळू भाजायचा आहे, खाली लागला पण नाही पाहिजे। 4 ते 5 मिनटात थोडासा साबुदाणा फुलतो। साबुदाणा शक्यतो नॉनस्टिकच्याच पॅनमध्ये भाजायचा, कारण साध्या कढईमध्ये तुम्ही जर भाजून घेतला तर ते थोडा खाली लागण्याची शक्यता असते। त्यासाठी नॉनस्टिकचाच शक्यतो पॅन वापरावा। आता इथे हे भाजत आलेले आहेत। हे आता मी नंतर गॅस बंद करून मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत। त्याचं पीठ करायचं आणि त्या साबुदाण्याचं टाकलं की त्याच्यानंतर एक अर्धा वाटी शेंगदाणे भाजून टाका किंवा कच्चे टाका, फक्त सालं काढून टाकायचे। आणि ती साधारण अर्धी वाटी मी टाकणार आहे। असं दोन्ही मिळून त्याची पावडर हे करायचे, पीठ करून घ्यायचे दोन्हीचं। मिक्सरमध्ये मी साबुदाणा घेतला आहे। आता अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट माझ्याकडे होता, भाजलेल्या शेंगदाण्यांचा होता, तो मी याच्यात टाकते। आणि मिक्सर थोडा थांबून फिरवायचा, डायरेक्ट फिरवायचा नाही तर मग त्याची पेस्ट होते, ते असे मिळून येतं। तर तसं नको आहे, आपल्याला थोडंसं कोरडं पाहिजे। चला तर मग आता हे फिरून घेऊ। आता 2 बटाटे घेतलेत उकडून, हे आता चांगले स्मॅश करायचे पहिले व्यवस्थित। हाताने करा किंवा तुमचा स्मॅशर असेल त्याने करा। एक जीव झाली पाहिजे, किंवा उकडलेले बटाटे तुम्ही किसले तरी चालू शकेल। फक्त अगदी असं हे बटाटा राहायला नाही पाहिजे, एकदम बारीक एकजीव झाली पाहिजे। हे स्मॅश करून झाले। आता आपण जे मिक्सरमधून बारीक जे पीठ केलं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट त्याच्यावर सगळं टाकून घ्यायचं। हे पीठ टाकल्यावर ह्याच्यात मी मिरची, आलं आणि जिरं आणि थोडंसं मीठ असं हे मी मिक्सरमध्ये बारीक करून ते टाकलं आहे, ते ह्याच्यात टाकूया। जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं। नंतर थोडंसं जिरं, ते वरून छान लागतं म्हणून, आणि चवीपुरतं मीठ। थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळायचा। आणि आता सगळं मिश्रण कालवून घ्यायचं, त्याचा घट्ट गोळा मळायचा। गोळा मळताना पाणी अजिबात टाकायचं नाही सुरुवातीला, बटाट्यात ते मुरून जातं। आणि अगदीच वाटलं तर 1-2 चमचे पाणी त्यात टाकून घ्यायचं आणि त्याचा गोळा घट्ट मळायचा। इथं बघू शकता असा गोळा मळून घ्यायचा व्यवस्थित। याच्यात पाणी मला अजिबात लागलेलं नाही, बटाट्यामध्ये व्यवस्थित तो भिजला गेला आहे पीठ। आणि लिंबू मी इथं अर्धा पिळले। अशा प्रकारे गोळा झाला आहे। आता हे एका ताटावर आपण थापूया, त्याला खाली तूप लावू आणि मग थापूया। असं तूप सगळं व्यवस्थित लावून घ्यायचे ताटाला। तुम्ही तेल पण लावू शकता, तूप नसेल आवडत तर। आता हा गोळा ठेवून असा व्यवस्थित चारी बाजूने चौकोनी असा थापायचा आहे। फुटला नाही पाहिजे, व्यवस्थित असा थापून घ्यायचा। एकसारखा आला पाहिजे, थोडासा जाड राहिला तरी चालेल, पण एकसारखा व्यवस्थित थापून घ्यायचा। असं चौकोनी व्यवस्थित हे मी थापलाय गोळा। आता याला आपण स्ट्रिप करायचे। स्ट्रिप करताना सुरुवातीला मध्ये एक लाईन ओढायची आणि इथे एक आडवी, आणि मग ह्याच्यात असं एक छोट्या स्ट्रिप कापायच्या। आता इथं स्ट्रिप कापून झालाय। आता आपण ते कढई तापत ठेवू आणि त्याच्यात तेल तापून घेऊ। एवढं मी तेल घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता याचा थिकनेस पण असा व्यवस्थित जाड
कसा आला पाहिजे व्यवस्थित. तेल तापलं की आपण 2-2-3-3 असे ह्याच्यात तळून घेऊ. इथे तेल तापले तर आपण इथे एक हे सोडूया. खूप नाही सोडायचे, ते चिकटले नाही पाहिजेत. ह्याच्यात बसतील कढई कशी तुमची मोठी छोटी असेल त्याप्रमाणे. हे असे बघू शकता. मी कढई तेवढेच ठेवले आणि बारीक गॅसवर, मीडियम, म्हणजे अगदी बारीक पण नाही, मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे. इथे बघू शकता थोडासा ब्राऊन कलर यायला लागला. थोडा उलटायचे मग ते. दोन्ही बाजूने चांगले असे ब्राऊन झाले पाहिजेत. या बाजूने व्हायचे. अजून झाले नाही, हे होत आले थोडेसे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राउनी झाले की ते मस्त क्रिस्पी लागतात. हे बघा असा मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. हे आपले होत आलेले आहेत. हे मी खाली झालेत म्हणून मी हे खाली डिशमध्ये काढलेत. तुम्ही बघू शकता एकदम छान क्रिस्पी आणि दिसायला पण सुंदर दिसतात. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. आणि उपासाला मी सगळे उपासाचेच जिन्नस वापरलेत. तुम्ही जर आलं वगैरे कोण खात नसेल तर ते वापरू नका. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून मला नक्की लाईक कमेंट नक्की करा. धन्यवाद.